काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी विविध विषयावर बोलणार आहोत. दादा, आम्हाला सांगा की केंद्रामध्ये त्या केंद्राची फायली आणि आता महाराष्ट्रामध्ये अशोक खरस यांची फायली. कायदा आहे, त्या कायद्याच्या ज्या सर्व शिफारशी होत्या त्या लागू करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस हा कायदा चर्चेला आला तेव्हा नरेंद्र दाभोळकर कुठेतरी या कायद्याच्या अनुषंगानं हे चर्चेत आले होते आणि त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका होत राहिली आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला धर्माशी जोडल्या गेलं. वास्तविक पाहता धर्म आणि अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि हा कायदा कडक व्हायला पाहिजे होता. मात्र तेव्हा तो पारित झाला आणि तो पारित होण्यामागेही जे कारण होतं ते दाभोळकरांचा खून झाला म्हणून तो कायदा पारित झाला. आता या कायद्याची एकतर अंमलबजावणी नाही आणि दुसरा हा कायदा काळानुरूप अधिक कडक करण्याची कुठेतरी ही आवश्यकता आहे. एकंदरीत अंधश्रद्धा ही फोपवण्याचा जे कारण आहे ते म्हणजे जात पात धर्म पंथ यावर जे राजकारण केलं जातं त्यातून अंधश्रद्धा निर्माण होणार आहे. माझी भारतीय जनता पक्षालाही थेट आव्हान आहे की भारतीय संविधानिक मूल्यानुसार त्यांनी चालावं, कारण आपण जे राजकारण करताय त्या राजकारणातून अंधश्रद्धा फोपवतात आहे, वाढतात आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण जाऊ, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या आपण विचाराने जाऊ आणि एकंदरीत खरात या प्रकरणावर कठोरात कठोर कारवाई एकीकडे व्हावी, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात आणि भारतात असे बंधुबाबा निर्माण होणार नाही या अनुषंगानं कायदे तयार करावे. आपण आता खराच हे प्रकरण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाकडून जो तपास सुरू आहे, तुम्ही समाधानी आहात? या सर्व बाबतीमध्ये कुठे ना कुठे गृह विभाग यामध्ये कमी पडलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दीर्घकाळ महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि गृह विभाग हा झोपला होता का, हा एक स्वाभाविक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि जे प्रकरण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हे गृहमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना कळतं, डिसेंबर पासून त्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कुठेतरी कायदेशीर कारवाईची सुरुवात होते आणि आपण गुन्हे दाखल मार्च मध्ये करता, म्हणजे इतके दिवस आपण झोपला होतात का, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि याचा राजकारणासाठी आपण उपयोग करताय का? राजकारण म्हणजे कोणचं, तर आपल्या मित्रपक्षांना संपवण्याच्या अनुषंगानं आपण त्याचा वापर करताय का, असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित होतात आणि याचा सर्व प्रश्नांचा जो रोख आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. आताही जे प्रकरण ज्या पद्धतीने चघळलं जात आहे याची आवश्यकता नाही. तुकडा पाडा, दूध का दूध पाणी का पाणी करून टाका. ज्या प्रकरणामध्ये थेट जे आरोपी असतील, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. जे त्या ठिकाणी कळत नकळत गेले असतील त्यांच्यात पश्चातापाची जर भावना व्यक्त झाली असेल तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाला जे खेळल्या जात आहे, चघळल्या जात आहे, याच्यातून जे गॉसिप निर्माण होत आहे, मी या मनोवृत्तीचा धिक्कार करतो आणि या सर्व प्रकरणातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनुषंगानं समाजामध्ये काय कायदे असले पाहिजे आणि अशा विकृत माणसावर कठोरात कठोर कारवाई कशी केली गेली पाहिजे याची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये रंगायला पाहिजे आणि त्यातून सरकारनं पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातलं एक विधेयक आणण्याची आवश्यकता आहे. चाकणकरांनी राजीनामा दिला, त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचे बाकी लोकांचं काय, बाकी राजकारण? चाकणकर या त्या प्रकरणामध्ये दोषी आहेत. त्यांनी राजीनामा हा द्यायलाच पाहिजे होता. त्यांनी राजीनामा ज्या आविर्भावात दिला तो आविर्भाव हा न रुजलेला आहे, न पटलेला आहे. त्यांना कटात सहभागी असल्याचे आरोपही करायला काही हरकत नाही, असंही या निमित्ताने आमची मागणी आहे. मात्र हे जरी खरं असलं तरी चाकणकर ह्या कच्ची कडी होत्या. चाकणकरांपेक्षा जे मोठे आहेत कुठेतरी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा आणि प्रकरण रफादफा करावं. मात्र यातले जे मेन कल्प्रिट आहेत किंवा चाकणकरांपेक्षा राजकीय दृष्टिकोनातून जे स्ट्रॉंग आहे त्यांच्यावर काय कारवाई होती आहे? जे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी अनेक फोटोमध्ये दिसतात, त्यांनी त्याबद्दल कुठे खुलासा केलाय का? त्यांनी त्याबद्दल दिलगिरी ही महाराष्ट्राची मागितली आहे का? तर नाही. केंद्रीय गृहमंत्र्याच्या सोबत त्यांचे फोटो आहेत. गृहमंत्र्यांनी यावर काही बोलले का? तर गृहमंत्री देखील बोललेले नाहीत. त्यामुळे याचे लागेबांधे अनेकांशी आहे. या पक्षातले त्या पक्षातले जे काय असतील नसतील, कारण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. त्यामध्ये सर्व या गोष्टींमध्ये ज्या लोकांची फोटो आहेत, ज्या मंत्र्यांची आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि पुढे अशा स्वरूपाची अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यातून अशा काही तरतुदी कराव्या की जेणेकरून असे बंधुभाव महाराष्ट्रात वाढणार नाही. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी
एक वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्यांच्या वक्तव्यातून कमिशनखोरी ही पुढे आली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना त्यांनी 35 कोटीचं कमिशन वाटलंय. नाही, वादग्रस्त विधान नाही. जे त्यांच्या जे चिंतनात जो मुद्दा असतो कमिशन, तोच त्या निमित्ताने कुठेतरी बाहेर निघालाय. ते असे 35 कोटी रुपये मिळालेले कार्यकर्त्याचे कोणचे, हे जर माहिती मिळाली तर अधिक चांगलं होईल. आणि यासोबतच सायकलवरचा माणूस जो आहे तो फॉर्च्युनरवर आला. असा कोणता व्यवसाय कार्यकर्त्यांनी केला की सायकलच्या ऐवजी फॉर्च्युनर आली, म्हणजे महाराष्ट्रातल्या बेरोजगारांनाही एक संदेश मिळेल, तेही ते रोजगार करू शकतील. मुळात हा विषय जो आहे सगळा हा एका भ्रष्टाचाराच्या विकृत मानसिकतेतून ह्या प्रश्न कुठेतरी हा निर्माण झालेला आहे. आणि यातून ठेके जे आहेत हे ठेके सर्व तर घरातच आहे. कारण इवया जवयांना सगळे ठेके मिळतात, कुटुंबातल्या लोकांना सगळे ठेके मिळतात. नगरपालिकेचा कचरा साफ करण्याचा जो ठेका आहे तिथपासून तो वरली मटका, टिटली पुट्टा आणि वाळूची अवैध तस्करी इथपर्यंत सर्व जे आहे ते घरातच तो येणारा हा सगळा व्यवसाय आहे. त्यामुळे इतरांना कमिशन जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र या सगळ्या चर्चेतून माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी जो विकास कामं जी केलेली आहे, ज्याचा दिंडोरा पिटला जातो, या सर्वांचा एक श्वेतपत्रिका त्यांनी काढावी. सगळ्या रकमा त्यामध्ये नमूद करावा. सगळे जे शीर्षक आहेत, आर्थिक शीर्षक ज्याच्यातून तरतूद झालं त्या त्यांनी नमूद करावा. गावनिहाय, वार्डनिहाय, त्याच्या शीर्षकानिहाय किती कोटीची कामं केले हे सांगावे, जेणेकरून त्याच्यावर अधिक चर्चा ही करता येईल. आणि जर ते खरोखर जर विकास केला असेल आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात जर असेल तर ते जरूर ही श्वेतपत्रिका जाहीर करतील. ही देखील माझी आव्हानात्मक त्यांना असणारा हा संदेश आहे. तुम्ही आता त्यांना आव्हान करताय. त्यांचं डिपेंडरचं जे प्रकरण झालं होतं त्यावेळेस तुम्ही आव्हान केलं होतं. आता फॉर्च्युनर कोणाजवळ आल्या हा विषय आपल्या ठिकाणी आहे. मात्र ते डिफेंडर कुठून आली, ती कमिशन मधली आहे का, कोणत्या आप कमाईतली आहे का बाप कमाईतली आहे, हे जाणून घेण्याच्या अनुषंगानं त्याची फार मोठी चर्चा आहे. मात्र मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा हा आहे की 2019 नंतर जी संपत्ती वाढली आहे ती संपत्ती असा कोणता व्यवसाय झाला की त्यातून वाढली, त्यामध्ये काही जमीन जुमला, शेतीवाडी, गाड्या घोडे हे जे आले असतील याचा स्रोत काय हे सांगणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आणि तो धर्म देखील आहे. त्यामुळे नुसतं धर्मवीर पालुफत लावून चालत नाही, तसं आचरण देखील त्या धर्माच्या अनुषंगानं असलं पाहिजे. आणि भ्रष्टाचार करणं, लाच खाणं, कमिशन खाणं हा अधर्म आहे. त्यामुळे अधर्म बाजूला टाळून जर खरोखर धर्माने चालायचं असेल तर श्वेतपत्रिका ही विकास कामाची आणि आपलं उत्पन्न गतकाळात आपल्या आणि आपल्या परिवाराचं किती वाढलं किंवा कमी झालं या संदर्भामध्ये पुन्हा एकदा त्याचा खुलासा करणं हे मला असं वाटतं की धर्माला धरून आहे. राज्यामध्ये महायुतीचं सत्ता आहे, परंतु या 3 पक्षांमध्येच अलबेला आहे. साताराच्या विषयावरून हे लक्ष देते की मंत्री आणि हे नेतेच म्हणतात की पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केला, आम्हाला मारहाण केली. एकंदरीत एक नवीन पॅटर्न हा सातारा पॅटर्नच्या निमित्तानं समोर आलाय. मग एकनाथ शिंदेची शिवसेना असो का अजितदादांची राष्ट्रवादी असो, भाजपच्या आड कोणी येत असेल तर आम्ही ठोकून काढू हा संदेश सातारा प्रकरणातून महाराष्ट्राला दिलेला आहे. आमदारावर म्हणजे आमदार म्हणतात की आमच्यावर हल्ले होणार आहे वगैरे, तर मंत्र्यांवर झाले. मंत्री सभागृहात सांगतात आम्हाला ठोकून काढलं, आम्हाला मारलं, आमचं रक्त आलं, शर्ट रक्ताने भरलं, गेटवर अडवलं गेलं, 10 पोलिसांनी ओढलं. हे मंत्री सांगतात आहे. तुम्ही आमदार काय घेऊन बसला आणि सामान्य नागरिकाची तर बातच नाही. तुम्ही तुमच्या स्टेटमेंट म्हटलं की हा पेटाना तर बुलढाणा पर्यंत येईल, तुमचं काय? नाही, तो ज्या चिखलीच्या आमदारांच्या संदर्भामध्ये बुलढाण्याच्या आमदारांनी काही वक्तव्य केल्या अनुषंगाने मला जे विचारलं गेलं त्याच्यातली जी भाषा होती ती भाषा अत्यंत गलिच्छ स्वरूपाची होती, खालच्या पातळीवरची होती. अशी भाषाचा वापर झाला नाही पाहिजे. आणि आव्हानं प्रति आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाला शिंदे सेनेनी दिलेलं जे आव्हान आहे चिखलीमध्ये त्याचं उत्तर भारतीय जनता पक्ष देईल. मात्र जे शिंदे शिवसेनेनी बुलढाण्याच्या आमदारांनी जे आव्हान दिलं त्यांनी सातारा पॅटर्न काय आहे हे लक्षात घ्यावं, एवढंच या निमित्ताने माझी सूचना आहे. सध्या देशामध्ये जे पहिली गाजत आहे आणि काँग्रेसचं सतत म्हणणं आहे की नरेंद्र मोदी हे ट्रम्पच्या इशाऱ्यावर चालत आहे. नरेंद्र सिलेंडर असल्याची चर्चा ही जगभरात आहे. आणि एप्स्टीन फाईलमध्ये असं काहीतरी दडलंय की नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही. मग अमेरिकेच्या सोबत असणारा ट्रेड डील असो किंवा इराणच्या संदर्भात भारताचे असणारे जे संबंध आहेत आणि इंधनाच्या संदर्भात आपली त्यांच्यावर असलेली
जी डिपेंडन्सी आहे त्या अनुषंगानं त्या युद्धामध्ये भारताची भूमिका घेण्याचा संदर्भ असो, का ऑपरेशन सिंदूरमध्ये जे युद्धविराम आहे याची घोषणा ट्रम्पनी करणं असो, सिलेंडर गायब होणं असो, या सर्व ज्या विषयात आहेत हा एप्स्टीन फाईलची कुठेतरी याची सर्व धागेदोरे हे जुळलेले आहेत. त्यामुळे नरेंद्र हे सिलेंडर आहेत हे आता इव्हाना जगाला आणि भारताला कळून चुकलंय. राजकारणाचा जो चिखल झालेला आहे, जी पातळी खाली गेलेली आहे, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही काय 3 गोष्टी काय सांगाल, काय करायला पाहिजे? संवाद हा झाला पाहिजे. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची कुठेतरी एक नैतिकता ही सर्वांजवळ असली पाहिजे. त्यामुळे मतांची भिन्नता ही आपण तिचा आदर करू आणि चर्चा जी आहे ही घडून आली पाहिजे. ती चर्चा घडत असताना पहिली बाब आहे की संवाद, दुसरी बाब आहे की आपली जी परंपरा आहे, जी लिगसी ज्याला आपण म्हणतो, जी आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीला लक्षात घेऊन प्रत्येक सार्वजनिक जीवनातल्या माणसांनी हे पुढे चाललं पाहिजे. ही माझी दुसरी एक अपेक्षा आहे. आणि तिसरी जी आहे की आपण आपलं संविधान जे आहे ते एका आयडिया ऑफ इंडियातून ते साकार झालेलं आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचा मान, सन्मान, समता, बंधुता या मूल्यांच्या अनुषंगानं आपली राज्य कारभार आणि व्यवस्था चालली पाहिजे, हा आपला आग्रह हा संविधानाच्या माध्यमातून अभिव्यक्त होतो. त्यामुळे तिसरी जी बाब आहे, आपण संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडवण्याच्या अनुषंगानं, त्याच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या अनुषंगानं सगळेजण सरसाव. त्यामुळे संविधान, संस्कृती आणि संवाद, मला असं वाटतं या 3 मुद्द्यांची आज राजकारणाला आणि राजकीय माणसांना निदानता आवश्यकता आहे. नक्कीच संवादातून आजच्या परिस्थितीमध्ये तोडगा निघू शकतो आणि राजकीय माणसांना, राजकीय लोकांना संवादाची खरी गरज आहे, ही भावना आणि इतर अनेक प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.